आ गए आप फिर से। तो आज की इस व्लॉग में आपका बहुत बहुत स्वागत है। और पीछे जो फ़ैन चल रहा है ना भाई, इसकी वजह से मुझे गाली पड़ी है, तो मैं पहले फ़ैन बंद कर देता हूँ। ओके वेट। The next day. तर आजचा दिवस तर भाई, आज सुट्टीचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी तर काय उशिरा उठलो आहे। आम्ही सुट्टी दिवशी कधीच लवकर उठत नाही। तर आता रूममध्ये तर पहिल्यासारखंच तुम्हाला जग्गू दिसत असाल आणि बाकी तर सगळे खाली कारण असण्याचं कारण काय माहिती का, तर आमच्यातले 2 जण गावाला गेलेत। आता खूप सुट्टे आहेत, म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आज सुट्टे आहेत म्हणून सगळे मित्र गावाला गेले जे जवळ राहतील। समय गेलाय, ऋषा गेलाय, फक्त पण्या, मी आणि जग्गू आता तिघ जण रूममध्ये। पहिले जसे आलते का तसे। सो माझा आजचा दिवस तर असा सुरू झाला आहे बघा। तर आपण आजच्या दिवसाला चांगलं बनवण्यासाठी काय करू शकतो, तर चहा प्यायला जाऊ शकतो। तर चला मग मी येतो चहा पिऊन। ओके चला। तर जग्गू एकटा रूममध्ये, सो आपला दरवाजा पुढे करून जावा, कोणतरी घेते सामान न्यायचं। आमच्याकडे असं काय चोरण्यासारखं नाही म्हणा, तरी पण बंद केलेलं चांगलं। आणि यार आपल्याला सगळ्याच गोष्टी चांगलं लक्ष द्यावं लागत असतं असल्या गोष्टी। तर चला, इथं तर थोडंसं जास्तच कालवा आहे, सो मी मागं गेल्यावर बोलतो तुम्हाला। ओके, म्हणजे हॉटेलला, म्हणजे जिथं मी चहा प्यायला जाणार आहे तिथं। ओके तर मित्रांनो, आता आपला मस्त असा चहा झाला आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे। पण तुम्हाला वाटत असेल भाई आता फुल फ्री दिवस असेल माझा, असं काही नाही। तर आज उद्या शुक्रवारी आमचं सबमिशन आहे मशीन ड्रॉइंगचं। सो आज मला एक ते शीट कंप्लीट करायची आहे। आणि यार शीट म्हणलं ना, ज्याने इंजिनिअरिंग केली आहे किंवा ज्याने पॉलिटेक्निक केलं आहे त्यांनाच माहिती किती वेळ खाते आहे। एक छोटीशी शीट कंप्लीट करायला किती वेळ लागतो। सो भाई आज दिवसभरात ते मला कंप्लीट करायचं आहे। रात्री 2-3 तास द्यायचेत आणि आता थोडासा वेळ देऊन। आणि रात्री यार कसं तुम्हाला पण माहिती आहे, जे आपले सबस्क्रायबर आहेत ना, तर रात्री आपण लाईव्ह असतो। सो त्या टायमाला मला कुठंच वेळ देता येत नाही बाकी गोष्टीला, मग तिथे मी वेळ काढावा लागेल मला 2-3 तास, आणि आता 2-3 तास काढावं लागेल आणि आपली ती शीट कंप्लीट करावं लागेल। सो आता माझा तेच प्लॅन आहे की हॉस्टेलला जाऊन शीट कंप्लीट करावी। पण बघू मग पुढचं, तर दोघं मला आता पुढचं काय माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे कारण तुम्ही पुढे व्हिडिओ बघा, सो तुम्हाला पण कळलं। ओके, तर आपण हॉस्टेलला जाऊ आणि पुढचा प्लॅन काय आहे ते बघू। 2 hours later. तर मित्रांनो, काही तास शीटवर दिल्यानंतर भाई आता थोडासा फ्री झालो आहे मी। आणि यार माझे रूममेट्स तर कुठं गेलेत काय माहीत नाही। 2 गावाला गेलेत मी सांगितलं, पण बाकी 2 जण कुठे गेलेत आय डोंट नो। तर आता रूममध्ये तर भाई मी एकटाच आहे। सो मी माझ्या वरच्या एका मित्राकडे जाऊन येतो, क्लासमेटकडे, ते काय करायला बघू आणि पुढच्या शीटचं कसं करायचं आहे हे पण मला समजेल। ओके, तर चला मग त्याआधी दरवाजा लावा। चलो। आणि यार आपण काल शीट काढणार होतो, त्याचं काय झालं करू आपण भाई। आम्ही रात्री शीट काढणार होतो, काही सुद्धा नाही। सो भाई आपला भाऊ तर एडिट करत आहे आणि यार काय आपल्या दोघाला पण लय आवडती। सो आपण थोडेसे दोघांचे एकमेकाचे आयडिया शेअर करत होतो, काय करावं, काय क्लिप कशी चांगली वाटते। तर भाई आता मला तर थोडंसं काम आहे, तर आपण आर्यला म्हणू बाय। ओके चला आर्य, बाय बाय। तर मित्रांनो, मगाशी तर मी लाईव्ह पण आलतो तुम्हाला माहीत असेल तर। आणि यार मगाच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मगाशीच्या क्लिपमध्ये की एकटाच होतो मी रूममध्ये, आणि ही आले 2, ही पाण्या वेळ आला जग्गू, तर ही काय सध्या इतर आयुष्यात पांघरुणात असते। नीट झाला का नाही जग्गू? झाला बाबा नीट एकदाचा। आणि त्याची बिस्लरीच्या बाटल्या बंद झाल्यात प्यायच्या, आधी बिस्लरीचं पाणी पित होतं। बरं पाणी ऐक की, काय बघायला सर तू? KGF करा सर, प्रेम आलो बघत बसले ती। तर काय सीन सांगू का, आमच्या पेपरच्या मध्ये आम्हाला 5 दिवस सुट्ट्या असतात बरं का। आम्ही त्या टायमाला प्रेम आलो बघितलेला, आणि काल रात्री मी बघितलं, आज त्यानं माझ्याकडून घेऊन प्रेम आलो बघत बसलाय। जग्गू तू कुठे गेलता सांग मगाशी? बाबू भाई ह्या सेमला एवढं काय टफ आम्हाला सब्जेक्ट आलेले नाहीत। आय गेस पुढच्या सेमला टॉम येणार आहे मग भाई। तर आज बघू काय करायचा प्लॅन आहे भाई। तर यार आता आमचं लाईव्ह एंड झालंय आणि पण आता लाईव्ह बघायला लागलाय
आमचं भाई लय खतरनाक लाईव्ह होती. मी लिंक कमेंटमध्ये पिन करतो, तर तुम्ही नक्की जाऊन बघा भाई, तुम्हाला मजा येईल. मित्राचे एन्जॉय आहे त्या लाईव्हमध्ये. ओके, सो आता मी थोड्या वेळाने जेवायला जाणार आहे, आपण नंतर भेटूया. ओके भाई, खरं सांगू हे पापड टाकलेलं आपल्याला आपण आपल्याला येत नाही तरी हे माझ्या तो मला निगेटिव्ह मध्ये टाकलं माझ्या मला खरंच खाली घ्यायची होऊन जात आहे माझे पुण्य माझे नाही येतं पुण्य. हा भाई, आपण पूर्ण जाऊन भेटू पूर्ण भाई खरंच आले तू दूर राज्य भाई असं नको दाखवायचं. आवाज जर येईल नसेल तर आम्ही आता जेवायला आलो होतो आणि भाई मेस जेवण झालंय. हे बघा पाऊस वही तो भाई बारिश हो रही है, क्या कर सकते हैं. मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो एक मिनिट. खड़ा हूँ आज भी वहीं कि दिल फिर बेकरार है. खड़ा हूँ आज. आता रात्रीचे 3 वाजलेत. आम्ही शीट काढत होतो, सो मला टाईम कळला नाही आणि तहान लागली मग पाणी घेतले. आवाज थोडासा स्लो असेल, खरे सगळे झोपलेत. माझ्या पण रूममध्ये सगळे झोपलेत. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि इथवर आला बद्दल खूप खूप धन्यवाद. सो बाय बाय.